कॉन्ग्रेचुलेशन। आपको प्रमोशन मुबारक हो। थैंक यू। जब हम यहाँ प्रमोशन के लिए आए थे तो हमारी पहली मुलाकात आपसे हुई थी, याद है ना आपको? तब हमें लगा था कि हमारी मंजिल मुंबई है। धीरे धीरे एहसास हुआ कि हमारी मंजिल तो आप। मंजिल तो छूट गई गौरी जी, बस रास्ता बचा है। खैर, जिंदगी है, आगे तो बढ़ना ही होगा। आपको आपका प्रमोशन मुबारक हो। हम चलते हैं। अजीब इत्तेफाक है ना गौरी जी, जब हम आपकी जिंदगी में आए तो आपका प्रमोशन छूट गया। आज जब आपकी जिंदगी से दूर जा रहे हैं तो प्रमोशन के रूप में खुशी मिल रही है आपको। शायद ऊपर वाला भी यही कहना चाहता है कि आपकी जिंदगी हमारे बिना ज्यादा खुशहाल होगी। तसं नाहीये शिव, आणि हे तुलाही चांगलंच माहिती आहे। मी हे सगळं का करते, कोणासाठी करते हे तुला कळतंय ना? मग तुझ्या असण्यानं माझ्या आयुष्यात काय होतं हे मी तुला शब्दात नाही सांगू शकत, पण तुझ्यासारखाच माझ्या समोरही एक मार्गच आहे। पण मी तो मार्ग स्वीकारून पुढे जायचं ठरवलंय। तू सावरलास तर माझ्यासाठी माझा मार्ग सुखकर होईल, नाहीतर गौरी, गरम गरम पोहे आहेत, गरम आहे तोवर खाऊन घ्या बरं का। मी पोळ्या करून देते। नको, मी करते, तू आधी खाऊन घे, मी तुला डबा आणून देते तुझा। गौरी, ठीक आहे, प्रसाद। हा डबा। अहो नाश्ता करून घ्या ना, गरम आहे पोहे, आई देते मी तुला। गौरी, खास मिठाई ऑफिसच्या लोकांसाठी। मिठाईवाल्याला सांगून सकाळी सकाळी ताजे गुलाबजाम करून घेतलेत मी। प्रमोशन मिळालं ना, तोंड गोड कर सगळ्यांचं। चहा अगं खाल्लं नाहीस अजून तू? काय झालं गौरी? प्रमोशनच्या बातमीने आनंद नाही झाला तुला? नाही नाही, तसं काही नाहीये बाबा। असाच लावू ना। आता आपण ड्राय स्टफ आपण हरीचं सगळे साहित्य टाकायचे। माझं म्हणजे अगं बहिणी म्हणून किती प्रयत्न करत होती करताना की शिवच्या मला नाही वाटत। गौरी असतो त्याच्यावर विश्वास नाहीये का? विश्वास आहे मी तुम्हाला तो ना, म्हणजे निशा बहिणीचं नाटक वगैरे ते नाहीये। अगं असं कसं म्हणतो? जतीन भाईंचा कॉल आहे, रिसीव्ह कर ना। बघ कट म्हणून ते मला करतील। एक होतं आता मला कळ, तुम्ही दोन दाते बनू हे संकेत आणि हे असतात बाहेर तुमची